हिंजवडी फेज 1 मधील एका इंटरनॅशनल नामांकित शाळेला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। शाळेच्या ईमेलवर हा धमकीचा मेल आलेला आहे आणि त्यानंतर शाळा प्रशासनाने तत्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना या संदर्भातली माहिती दिल्याचं देखील कळतंय। पिंपरी चिंचवड शहर पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। शाळेमध्ये कसून तपासणी सुरू केली आहे। शाळेमध्ये 390 मुलं होती। शाळा पूर्णपणे मोकळी करण्यात आलेली आहे। सायबर पोलिसांकडून ईमेलची तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे। शाळेमध्ये आता पोलीस पोहोचलेले आहेत। कसून तपासणी देखील केली जाते। बॉम्बनं उडवण्याची धमकी एका ईमेलच्या माध्यमातून आली आणि त्यानंतर या शाळेनं तत्काळ पोलिसांना या संदर्भात कळवलेलं आहे। कैलास पुरी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, काय सध्याचे अपडेट्स आहेत? नेमकं काय घडलंय? एका नामांकित शाळेला हा ईमेल आलेला आहे। हा ईमेल आल्यानंतर तात्काळ शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवलं। पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस जे आहेत ते या शाळेमध्ये दाखल झालेले आहेत। डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने शाळेची संपूर्ण तपासणी जी आहे ती सुरू आहे। दरम्यान सायबर पोलिसांकडून हा ईमेल नेमका कोणी पाठवलाय, कोणी हा प्रकार केलेला आहे त्याबाबत तपासणी सुरू केलेली आहे। गंभीरपणे पोलिसांनी या ईमेलची दखल घेतलेली आहे आणि तपास जो आहे तो सुरू आहे। कुणी खोडसाळपणाच्या वृत्तीने तर हा ईमेल शाळेला पाठवला नाही ना, या दृष्टीनेही पोलिसांचा तपास आहे। मात्र ईमेल आल्यानंतर तात्काळ 390 मुलं जी या शाळेतली होती त्यांना सोडण्यात आलेला आहे। शाळा मोकळी करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। कैलास, काय या ईमेलमध्ये नेमकं लिहिलेलं आहे? कशा पद्धतीने आता याचा तपास केला जातोय? काही अपडेट्स आहेत? या शाळा प्रशासनाला जो ईमेल प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये शाळा जी आहे ती बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्याच दृष्टीने सायबर पोलीस जे आहेत ते या ईमेलचा तपास करत आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेत अशी देखील माहिती आहे आणि मुलं जे आहेत त्या मुलांना आता त्या ठिकाणाहून काढण्यात आलेलं आहे। मुलांना या ठिकाणी ज्या त्यांनी ईमेल प्राप्त झालेला होता त्यानंतर त्वरितच शाळा प्रशासनाने मुलांना जे आहे ते शाळेच्या बाहेर काढलं। पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिलेली आहे। पोलीस डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने या ठिकाणी खरंच बॉम्ब आहे का याची तपासणी करत आहेत। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला सायबर पोलीस जे आहेत तेही तपास जो आहे ते करत आहेत। निश्चितच आपण पाहतोय एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। जी दृश्य आपण पाहतोय, श्वान पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्याच्या माध्यमातून कसून तपासणी केली जाते। मुलांची शाळा असते, लहान मुलं त्या ठिकाणी असतात, त्यामुळे आता खबरदारी देखील घेतली जाते। दुसरीकडे तातडीनं पावलं उचलण्यात आलेली आहेत। एका इंटरनॅशनल शाळेला हा धमकीचा ईमेल आल्याची माहिती समोर येते आणि आता पिंपरी चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ही शाळा आता पूर्णपणे रिकामी केली जाते। पोलिसांकडून या संदर्भात अधिक तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। कैलास, श्वान पथक देखील त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे असं कळतंय। साहजिकच आहे, पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर खरंच या शाळेमध्ये बॉम्ब आहे का हे पाहण्यासाठी डॉग स्क्वॉड आहे त्या ठिकाणी आणलेला आहे। बॉम्ब शोधक पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि शाळेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जे आहे तो तपास सुरू केलेला आहे। वास्तविक पाहता हा ईमेल खरा आहे का याचा सायबर पोलीस तपास करत आहे, कारण बऱ्याचदा काही जण जे आहेत ते खोडसाळपणाने असे ईमेल पाठवत असतात। मात्र कोणतीही शक्यता रहित टाळता येऊ नये या दृष्टीनं पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत आणि त्याच दृष्टीनं सर्व पोलिसांची पावलं जी आहेत ते उचलली जात आहेत। निश्चितच धन्यवाद कैलास या सविस्तर माहितीसाठी।